चला, सेट नंबर 2, लेक्चर नंबर 1. हे लेक्चर आपलं सुरू झालेलं आहे. ठीक आहे. जे विद्यार्थी पॉलिटी प्रश्नसंग्रामच्या या बॅचमध्ये आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी परत एकदा स्वागत. मित्रांनो, हा जो काही सेटअप आपण या ठिकाणी बघतोय, या प्रश्नांना आपण एक प्रॅक्टिस सेशन म्हणून कव्हर करणार आहोत. आणि सेट नंबर 2 रोज आपण 7 वाजता भेटणार आहोत. आज थोडंसं जरा हे सेटअपचा भाग झालेला आहे, पण उद्याचं लेक्चर टायमिंगवर होईल, कारण की उद्याचं लेक्चर मी सेट करून ठेवलेलं आहे. चलो, जास्त वेळ न घालवता पटपट आपण आपल्या लेक्चरवरती येऊ. परंतु जे विद्यार्थी प्रश्नसंग्राम म्हणजे सुरू करायच्या आधी सांगेल, ज्यांनी प्रश्नसंग्रामाची बॅच घेतलेली आहे परंतु अस्तित्व बॅच अजून घेतलेली नाही आहे, ही एक कंबाईनच्या रिव्हिजन पॉईंट ऑफ व्ह्यूनी गट ब आणि गट क साठी फक्त 999 रुपयाची बॅच या ठिकाणी डेव्हलप केलेली आहे. ज्या बॅचमधून तुम्हाला खूप छान कंटेंट या ठिकाणी मी द्यायचा प्रयत्न करतोय. पूर्ण क्लासरूमची कंटेंट आहे, तर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आणि लाईव्ह फॉर्मॅटमध्ये दोन्ही ठिकाणी चालतात. रोज सकाळी 10चं आणि दुपारी 2:30चं लेक्चर या ठिकाणी होत असतं. सध्या इकॉनॉमिक्स हा विषय लाईव्ह चालू आहे. मॅथमॅटिक्स तुम्हाला रेकॉर्डेड कंटेंट देत जातील. प्रश्न क्रमांक 1 पाहू आपण. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 348 अन्वये 348 अन्वये संसद जोपर्यंत तरतूद करीत नाही तोपर्यंत खालीलपैकी कोणत्या गोष्टी फक्त इंग्रजी भाषेतच असाव्यात अशी तरतूद या ठिकाणी दिलेली आहे. सदर तरतूद ही भाषा नावाचा जो घटक आहे, या भाषा नावाच्या घटकासंदर्भात आहे. कार्यालयीन भाषा, या ठिकाणी 348 बद्दलच्या तरतुदी दिलेल्या आहेत. ठीक आहे. भारतीय राज्यघटनेचा भाग 17 मध्ये कलम 343 ते 351 पर्यंतच्या तरतूद दिलेल्या आहेत. याच्यामध्ये कार्यालयीन भाषेचा भाग देण्यात आलेला आहे. या कार्यालयीन भाषेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला क्वेश्चन या ठिकाणी विचारलेला आहे. तर कलम 348 मध्ये संसदेला संसद जोपर्यंत काहीच करत नाही म्हणजे संसदेला भाषा संदर्भातला अधिकार दिलेला आहे. आणि हे बघा, भारतीय राज्यघटनेचा भाग 17 मध्ये भाग 17 मध्ये एक क नावाचा घटक आहे. म्हणजे असं समजून चला, प्रकरण 3 ज्याच्यामध्ये न्यायालयाची भाषा व कायद्याची संहिता या संदर्भातल्या तरतुदी यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे. ज्याच्यामध्ये कलम 348 ते कलम 349 म्हणजे 348 आणि 349 अशी 2 कलम भाग 17 मध्ये देण्यात आलेली आहेत. किती? 2 कलम दिलेली आहेत. तर आता याच्यामध्ये काय सांगितलेली आहेत की जोपर्यंत संसद तरतूद करत नाही तोपर्यंत खालील कोणत्या गोष्टी फक्त इंग्रजी भाषेतच असाव्यात. तर सर्वोच्च न्यायालयाची सर्व कार्यवाही, ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयाची सर्व कार्यवाही, उच्च न्यायालयाची सर्व कार्यवाही, संसदेचे सर्व विधेयके, कायदे, अध्यादेश, अधिकृत मजकूर या संदर्भातल्या तरतुदी. त्याच्यामध्ये अगदी वटहुकूम पण आले. वटहुकूम म्हणजेच अध्यादेश. त्याचबरोबर नियम, ठराव, उपनियम या सर्व गोष्टी याच्यामध्ये असाव्यात. आता तुम्हाला यामध्ये ऑप्शन्स निवडायचे आहेत की याच्यातले बरोबर ऑप्शन्स कोणते. तर आता तुम्हाला ठरवायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला हे ठरवायचं आहे. तर या ठिकाणी जे ॲन्सर आहे हे ॲन्सर तुम्हाला देण्यात आलेले 4 अ, ब, क बरोबर आहे. याचं ऑलरेडी आपल्या ॲपवरती आपण सेट नंबर 2 मध्ये आहोत पॉलिटीच्या, आणि सेट नंबर 2चा हा पहिला लेक्चरचा पार्ट आहे. तुम्हाला यामध्ये 2 लेक्चर्स होतील. याच्यातले जे 4 ते 5 प्रश्न होते ते सेट नंबर मी 1 मध्येच कव्हर केलेले आहेत. जे शेवटचे आहेत हे तुम्हाला लक्षात आलंच असेल. तर आज सेट नंबर 2 हे तुमचे आज आणि उद्या कंप्लीट होतील. असे पटपट आपण सेट संपवणार आहोत. रोज आपण 10 ते 12, 13 प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. 500 ते 600 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत. तर ही बॅच महत्त्वाची आहे. प्रश्न क्रमांक 2, भारतीय संविधानाच्या दुसऱ्या परिशिष्टात, भारतीय संविधानाचं जे सेकंड परिशिष्ट आहे यामध्ये मानधन, भत्ते, विशेषाधिकार इत्यादींशी संबंधित पदनामांमध्ये किंवा पदनामांच्या संदर्भात असलेल्या काही तरतुदी या ठिकाणी दिलेल्या आहेत.
तर मग हे जे परिशिष्ट आहे या परिशिष्टा संदर्भातल्या तरतुदी सांगा. चला, हे जे सूची दिलेली आहे कशा संदर्भात, तर वित्तलब्धी, भत्ते, विशेषाधिकार इत्यादी संबंधात. मग खालील या सेकंड परिशिष्टात कोणाचा समावेश करण्यात आलेला नाही, नाही हे विचारलेलं आहे. ठीक आहे, कोणाचा समावेश करण्यात आलेला आहे आणि कोणाचा समावेश करण्यात आलेला नाही. तर बघा, राष्ट्रपतीचा समावेश करण्यात आलेला आहे का, तर यस आहे. उपराष्ट्रपतीचा समावेश करण्यात आलेला आहे का, ठीक आहे. तर उपराष्ट्रपती या पदाचा नाही समावेश करण्यात आला. ठीक आहे, उपराष्ट्रपती या पदाचा समावेश, हे पदाचा नाही आला, पदाचा नाही. म्हणजे उपराष्ट्रपती जेव्हा होतो, एखादा व्यक्ती जेव्हा उपराष्ट्रपती होतो, तर उपराष्ट्रपती या पदाचा समावेश नाही करण्यात आला, पण राज्यसभेचा सभापती, राज्यसभेचा सभापती व उपसभापती यांचा समावेश करण्यात आलेला आहे. ठीक आहे, उपराष्ट्रपती या पदाला पहिली गोष्ट, उपराष्ट्रपती म्हणून पगार दिला जात नाही. त्यामुळे जर कधी तुम्हाला असं आलं उपराष्ट्रपती, तर उपराष्ट्रपती या ठिकाणी येत नाहीत. मग तुम्ही जर असं म्हणाल की सर उपराष्ट्रपती हाच राज्यसभेचा सभापती असतो, मग तो आलाच की, तो आलाच की असं नाहीये, तो आला ठीक आहे, पण उपराष्ट्रपती हा जो आहे, उपराष्ट्रपती या पद आहे आणि राज्यसभेचा सभापती हे सुद्धा पद आहे. पगार कशाचा दिला जातो, सभापतीचा. उपराष्ट्रपतीचा पगार दिला जातो का, नाही दिला जातो. मग उपराष्ट्रपती या ठिकाणी येईल का, असं नाही ना. राज्यसभेचा सभापती येईल पण उपराष्ट्रपती येणार नाही, म्हणून पगार दिला जात नाही हा या ठिकाणचा ऑप्शन. तर राज्यपाल आणि महान्यायवादी. तर बघा, क जो भाग आहे, ठीक आहे, क हा जो भाग आहे राज्यपाल, तर राज्यांचे राज्यपाल, राज्यांचे राज्यपाल, हे राज्यांचे जे राज्यपाल आहेत यांचा समावेश आहे, यांचा समावेश आहे. त्याचबरोबर लोकसभेचे सभापती, उपसभापती यांचा समावेश आहे. विधानसभा, विधान परिषद यांचा सुद्धा सभापती, उपसभापती यांचा समावेश या ठिकाणी आहे. या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचे म्हणजे सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश, सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश, हायकोर्टचे न्यायाधीश यांचा समावेश आहे. ठीक आहे, कॅग यांचा सुद्धा समावेश आहे, पण महान्यायवादी जे आहेत या महान्यायवादी यांचा समावेश नाही. महान्यायवादी जे महाशय आहेत या महान्यायवादी महाशयांचा समावेश या ठिकाणी नाही. म्हणजे उपराष्ट्रपती आणि महान्यायवादी हे दोन्ही भाग या ठिकाणी येत नाही. आणि हे दोन्ही भाग येत नसल्यामुळे, ठीक आहे, हे दोन्ही भाग या ठिकाणी येत नसल्यामुळे ब आणि ड, ओके, ब आणि ड यांचा समावेश या ठिकाणी होतो. तर ॲक्च्युलीमध्ये इथं स्पेलिंग मिस्टेक झाली होती, व आणि ड हे असं करून घ्या. याचं उत्तर काय येईल, 4. आन्सर इज 4. तर हे मी करेक्शन एक थोडंसं सेट करून घेईल आणि तुम्हाला परत ही भाग म्हणजे परत हा भाग तुम्हाला त्या ठिकाणी काय करेल, थोडासा अपडेट करून त्या ठिकाणी देईल. मी पण थोडंसं लिहून घेतो याबद्दल. जस्ट 1 मिनिट. हा परत मी तुम्हाला पॉलिटीचा सेटअप करून देईल. चलो, नेक्स्ट क्वेश्चन जे आहे त्या क्वेश्चन्सकडे आपण जाऊया. खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये भारताची सांघिक, ओके, सांधिक नाही, सांघिक, घ पाहिजे, सांघिक धोरणं आहेत. सांघिक धोरणं या ठिकाणी विचारलेली आहेत. काय विचारलेली आहेत, तर सांघिक धोरण या ठिकाणी विचारलेलं आहे. सांघिक धोरण म्हणजे काय, की जिथं युनियन स्ट्रक्चर आपल्या भारताचा दिसतो. युनियन स्ट्रक्चर म्हणजे काय, की जिथं केंद्र सरकार, ओके, केंद्र सरकार मध्ये एकच, ओके, किंवा त्या केंद्र सरकारचेच चालते. ठीक आहे, केंद्र सरकारचेच चालते किंवा फक्त केंद्र सरकारमध्येच त्याचा भाग असतो. केंद्र सरकारचेच चालते किंवा केंद्र सरकारमध्येच तो भाग दिसतो, तो भाग केंद्रातच दिसतो. तो भाग काय होतो,
केंद्रातच दिसतो. तर हा जो केंद्रातच दिसणारा जो भाग आहे तो कोणता? ठीक आहे, ह्याला म्हटलं जातं युनियन स्ट्रक्चर. आता सांघिक संघ, युनियन स्ट्रक्चरमध्ये काय असतं तर केंद्र हा भाग महत्त्वाचा असतो. आता जो संघ आहे, आता या संघाला तुम्हाला काय समजून घ्यायचं आहे, या संघामध्ये तुम्हाला फेडरल स्ट्रक्चर सुद्धा समजून घ्यायचं आहे. कारण की संघ राज्य, तर सांघिक धोरणे कोणती कोणती आहेत हे या गोष्टी या ठिकाणी म्हणलेल्या आहेत. ते संघ राज्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने कोणते कोणते पॉईंट्स हे अत्यंत महत्त्वाचे येतात. ठीक आहे, चला याच्यावर तुम्ही उत्तर द्याल असं अपेक्षा करतो. आपल्याकडे संसदीय राज्यव्यवस्था आणि संघ राज्य व्यवस्था अशा, ठीक आहे, अशा दोन्ही व्यवस्था आपल्याकडे खूप इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, म्हणजे संघ राज्य व्यवस्था सुद्धा या भागामध्ये महत्त्वाच्या येतात. संविधानाची म्हणजे आपण एकात्मिक स्ट्रक्चरमध्ये येत नाही आहोत, आपण कशामध्ये येतोय? ठीक आहे, आपण तर बघा समान अखिल भारतीय सेवा, एकेरी न्याय व्यवस्था, ओके, एकेरी नागरिकत्व, हे सगळे काय आहेत? हे तिन्हीच्या तिन्ही हे युनियन लेवलवरती, कारण की या ठिकाणी सरकारचेच चालतं, तो भाग केंद्रातच जास्त दिसतो. म्हणजे आता अखिल भारतीय सेवा ही सेवा जरी राज्यात असली तरी केंद्र त्याच्यावरती काय करते? कंट्रोल ठेवते. केंद्र त्याच्यावर असं दिसतंय का इथं कुठं की राज्यात पण आहे आणि केंद्रात पण आहे आणि दोन्ही वेगवेगळे आहेत. जसं फॉर एक्झाम्पल आपण एक उदाहरण घेऊ की आपल्याकडे राज्यामध्ये विधानसभा आहेत आणि विधान परिषद पण आहेत आणि केंद्रात लोकसभा पण आहे आणि राज्यसभा पण आहेत. हे काय दिसतंय तुम्हाला? हे तुम्हाला दिसतंय संघराज्यात्मक. संघराज्यात्मक म्हणजे सांघिक. ओके, आणि अखिल भारतीय सेवा काय? अखिल भारतीय जरी तुम्हाला राज्यात दिसली, राज्यात जरी ही अखिल भारतीय सेवा असली तरी याच्यावर कंट्रोल कोण ठेवते? कंट्रोल कोणाचा आहे? कंट्रोल केंद्राचा आहे. आणि केंद्राचा कंट्रोल असल्यामुळं हे काय झालं? एकात्मिक झालं. हे काय झालं? एकात्मक झालं. म्हणजे समान अखिल भारतीय सेवा जी आहे ना ती एकात्मक फीचर आहे, तो संघराज्यात्मक किंवा सांघिक फीचर नाही आहे. सांघिक फीचरमध्ये काय राहतं? सांघिक फीचरमध्ये राहतं की केंद्र आणि राज्य, मी हा जो स्ट्रक्चर तुम्हाला इथे समजून सांगितला तो युनियन स्ट्रक्चर सांगितला आहे, तो असतो एकात्मिक. सांघिक स्ट्रक्चर काय असतो? सांघिक धोरणामध्ये केंद्र आणि राज्य या दोघांमध्ये काही तरतुदी असतात, वेगवेगळ्या असतात. वेगवेगळ्या असतात, फीचर्स एकसारखे असतात पण तरतुदी वेगवेगळ्या असतात. म्हणजे केंद्रात लोकसभा, राज्यसभा, राज्यात सुद्धा विधानसभा, विधान परिषद. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी तुम्हाला काय केलेली? सांघिक धोरणं विचारलेली आहेत. तर सांघिक धोरणांमध्ये वेगळ्या गोष्टी असतात. ही सगळी धोरणं, एकेरी न्याय व्यवस्था, एकेरी न्याय व्यवस्था केंद्र स्ट्रॉंग आहे या ठिकाणी. एकेरी नागरिकत्व केंद्र या ठिकाणी स्ट्रॉंग आहे. म्हणजे हे तिन्ही तत्व जी आहेत ना, ही तिन्ही तत्व ही एकात्मिक आहेत. मग सांघिक तत्व काय असतं? तर सांघिक तत्व म्हणजे जसं हे सांगितलेलं आहे दुहेरी शासन. सांघिक तत्वामध्ये काय असतं? तर दुहेरी शासन. ठीक आहे, दुसरं असतं लिखित संविधान. लिखित संविधान. ठीक आहे, दुहेरी शासन म्हणजे केंद्रात आणि राज्यात दोन शासन, त्यानंतर लिखित संविधान. ठीक आहे, त्यानंतर अधिकारांची विभागणी, त्यानंतर राज्यघटनेचे श्रेष्ठत्व, म्हणजे राज्यघटना सर्वश्रेष्ठ आहे, म्हणजे केंद्र श्रेष्ठ नाही आहे तर राज्यघटना श्रेष्ठ आहे. राज्यघटना श्रेष्ठ आहे. हे पॉइंट्स या ठिकाणी विचारले जातात. ठीक आहे, तर हे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत हे महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 4 घेऊ. बरं, ह्याचं उत्तर काय येईल मग? तर ह्याचं उत्तर येईल 4. यापैकी एकही नाही, कारण की सांघिक धोरणे विचारलेत. सांघिक धोरणे याच्यातलं एकही नाही, हे सगळेचे सगळे एकात्मिक धोरणे आहेत. सांघिक धोरणे ही आहेत, लक्षात ठेवा. एकच राज्यघटना, राज्यघटना श्रेष्ठ, दुहेरी शासन, लिखित संविधान, अधिकारांची विभागणी, ह्या सगळ्या गोष्टी. खालील विधाने पडताळा. 42व्या घटना दुरुस्तीद्वारे सरनाम्यामध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकता हे शब्द समाविष्ट करण्यात आले. सरनाम्यात बंधुता हा शब्द रशियन राज्यक्रांतीतून
घटलेल्या रशियन घटनेतून घेण्यात आलेला आहे. सरनाम्यामध्ये आतापर्यंत 2 वेळा घटनादुरुस्ती करण्यात आल्या आहेत. वरीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत? अचूक विचारले. काय विचारले? अचूक. अचूक म्हणजे काय असते रे? अचूक म्हणजे याचा अर्थ असतो बरोबर. तर बघा, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मकता हा शब्द घेतलेला आहे. काय घेतलेला आहे? एकात्मता. एकता म्हणजे युनिटी. हा ऑलरेडी पहिल्यापासूनच होता. युनिटी पहिल्यापासूनच होता. तो कशात होता? युनिटी हा बंधुता नावाच्या एका शब्दामध्ये होता. आणि बंधुता हा जो शब्द आहे तो रशियन राज्यक्रांतीतून नाही घेतलेला आहे, तो फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतलेला आहे. ठीक आहे. एकता ऐवजी एकात्मता हा शब्द आहे. एकात्मता म्हणजे इंटेग्रिटी. इंटेग्रिटी हा शब्द म्हणजे एकात्मता. म्हणजे एकता आणि एकात्मता हे 2 पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवायचे. ठीक आहे. सरनाम्यामध्ये आतापर्यंत 2 वेळा नाही, तर फक्त फर्स्ट म्हणजे एकदाच. ओके, 2 वेळा नाही, एकदाच घटनादुरुस्ती झाली आणि तीच घटनादुरुस्ती होती 42वी घटनादुरुस्ती 1976. हा लक्षात ठेवा वर्ष 1976. तर ही जी घटनादुरुस्ती होती ही घटनादुरुस्ती या ठिकाणी तयार झाली होती. म्हणून खालील विधाने पडतात आणि या विधानानुसार 42व्या घटनादुरुस्तीद्वारे सरनाम्यामध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकता हे शब्द एकवटण्यात आलेले आहेत. जे विद्यार्थी नंतर हे लेक्चर्स बघतील त्यांना सांगेल की हे जी बॅच आहे ती आपल्या किरण गुरुजी ॲपवरती अवेलेबल आहे, तर तिथून तो तुम्ही घेऊ शकता. वरीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत? तर अचूक म्हणजे काय विचारले? अचूक म्हणजे बरोबर. तर याच्यातलं तुम्हाला एक तरी बरोबर वाटते का रे? तर एकही बरोबर नाही आहे. सगळेच्या सगळे विधानं ही चुकीची आहेत. त्याच्यामुळे ह्याचं उत्तर अगेन काय येईल? 4च येईल. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5. 1978 मध्ये मेनका ॲक्च्युली मनेका गांधी येते. मेनका गांधी खटल्यामध्ये खालीलपैकी कोणत्या कलमाचा व्यापक असा अर्थ लावण्यात आला? हा खटला पासपोर्ट खटला म्हणून प्रसिद्ध आहे. एक कलम होतं, या कलमाचा लय व्यापक अर्थ लावला होता आणि हाच व्यापक अर्थ पुढे जाऊन खूप इम्पॉर्टंट ठरला. खूप म्हणजे खूप. कारण की या व्यापक अर्थाद्वारे मनेका गांधी केस खटला खूप गाजला होता. ठीक आहे. हा जो मनेका गांधी केस खटला होता हा 1978ला मनेका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया यांच्या संदर्भातला होता. ठीक आहे. तर याचा जो उत्तर आहे हा आहे 2. याद्वारे फंडामेंटल राईट जे भारतीय राज्यघटनेतल्या भाग 3 मध्ये दिलेला आहे त्याच्यामध्ये एक मानवी स्वातंत्र्याचा जो अधिकार दिलेला आहे आपला. ओके, तर स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये जीविताचा हक्क आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा संरक्षण. आर्टिकल 21 काय आहे? तर जीविताचा हक्क. ठीक आहे. कशाचा? तर जीविताचा व वैयक्तिक स्वातंत्र्याचा. वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क याच्याबद्दल एक व्यापक अर्थ लावला होता. काय लावला होता? तर बघा, गोपालन खटला आला होता. ठीक आहे. गोपालन खटल्याची एक गोष्ट ही होती की गोपालन खटल्याद्वारे, ठीक आहे, गोपालन खटल्याद्वारे कायद्याद्वारे प्रस्थापित कार्यपद्धती ओके या निर्णयानुसार सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं होतं की आर्टिकल 21 अंतर्गत, बघा मी सगळ्यात पहिले तुम्हाला गोपालन सांगेल. हा गोपालन खटला जो होता तो होता 1950चा. याद्वारे सांगण्यात असं आलं होतं, नीट लक्ष द्या, गोपालन खटल्याद्वारे असं सांगण्यात आलं होतं की सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं असं होतं की या अंतर्गत केवळ अनियंत्रित कार्यकारी कार्यवाहीपासून, ठीक आहे, कार्यकारी कार्यवाहीपासून संरक्षण मिळेल. अनियंत्रित वैधानिक कार्यवाहीपासून संरक्षण मिळणार नाही.
गोपालन खटल्यात हे सगळं सांगितलं होतं. ठीक आहे. यानुसार कायद्याचा वैधानिक म्हणजे कायदा. यानुसार काय झालं होतं, कायदा करून सरकार याचा गैरफायदा घेण्यात आला. याचा गैरफायदा सरकार घ्यायला लागलं आणि सरकार काय करायला लागलं की कायदा बनवून हा कलम सरकार भंग करायला लागलं. नीट समजून घ्या. कारण की अनियंत्रित कार्यकारी कार्यवाही, कोणती कार्यवाही? अनियंत्रित कार्यकारी कार्यवाही. हा कार्यकारी शब्द इथं पाहिजे होता. कार्यकारी कारवाई म्हणजे सरकारने स्वतःहून केलेली कारवाई. म्हणजे प्राईम मिनिस्टरने, राष्ट्रपतीने स्वतःहून जेव्हा कारवाई केली जाते त्याला म्हणतात कार्यकारी कार्यवाही. इथं कायद्याचा आधार नसतो. याच्यापासून तुम्हाला संरक्षण मिळेल. म्हणजे राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्री हे वैयक्तिक एखाद्यावरती सूड उगवण्यासाठी निर्णय नाही घेऊ शकत, आणि जर त्यांनी तसा निर्णय घेतला तर त्यांच्यावरती कारवाई होईल. म्हणजे राष्ट्रपती, पंतप्रधान या लोकांना किंवा सरकारला एखाद्या व्यक्तीवरती कार्यकारी कार्यवाही करण्याचा अधिकार नाही, आणि जर त्यांनी तशी केली तर त्या समोरच्या व्यक्तीचा तो अधिकार मिळतो आणि सरकारची केलेली कार्यवाही ही काय होते? फेल ठरते किंवा तिला संरक्षण मिळालेलं आहे. पण जर सरकारने कायदा केला आणि कायदा करून एखादी कारवाई केली तर ते योग्य आहे असं गोपालन खटल्यामध्ये म्हटलं होतं. आणि सरकारनं मग या गोष्टीचा खूप जास्त फायदा उचलला. ठीक आहे, जास्त फायदा उचलला. लक्षात. हे जे होतं ना कायद्याद्वारे कार्यवाही करणे, याच गोष्टीला काय म्हणलं जातं? तर कायद्याद्वारे प्रस्थापित कार्यपद्धती. कायद्याद्वारे प्रस्थापित कार्यपद्धती ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना आपण USA कडून घेतली होती. हे कडून घेतली होती? USA कडून. तर कायद्याद्वारे प्रस्थापित कार्यपद्धती ही संकल्पना USA कडून आपण घेतली होती. समजलं? हे USA कडून घेतली होती. परंतु नंतर हा आला खटला 1978चा, आणि या खटल्यामध्ये गोपालन कायद्याद्वारे दिलेला जो तरतुदी होती ह्या सगळ्या रद्द केल्या, आणि गोपालन खटल्याद्वारेच्या गोष्टी ह्या खटला पूर्णपणे बंद करून, ठीक आहे, कायद्याने विहित केलेली प्रक्रिया वाजवी, वैध या सगळ्या गोष्टी असल्या तरी, ठीक आहे, नैसर्गिक न्यायाशी सुसंगत असावी असं सांगितलं. यांनी काय सांगितलं? नैसर्गिक न्यायाशी काय पाहिजे? तर ती सुसंगत हवी. लक्षात घ्या, नैसर्गिक न्यायाशी काय पाहिजे? ती सुसंगत हवी. जर ती नैसर्गिक न्यायाशी सुसंगत पण पाहिजे आणि अनियंत्रित कायद्यापासून तर संरक्षण मिळेल, परंतु ठीक आहे, ओके, परंतु नैसर्गिक न्याय या तत्वाशी जर संगत नसेल तर ते स्वातंत्र्याचा हक्क हिरावून घेतला जाऊ शकत नाही. ठीक आहे, लक्षात ठेवा. रद्दबातल केला आणि रद्दबातल केला, हा निर्णयच रद्दबातल केला म्हणजे वैधानिक कार्यवाही मधून संरक्षण मिळणार नाही. ठीक आहे, तर आता इथं सुद्धा संरक्षण मिळेल, पण ती कशावर आधारित असली पाहिजे? नैसर्गिक न्यायाशी सुसंगत असली पाहिजे. ठीक आहे, लक्षात घ्या. ही प्रक्रिया जी आहे, हा जो कायदा आहे, हा कायदा नैसर्गिक न्यायाशी सुसंगत असावा. जर नैसर्गिक न्यायाशी सुसंगत नसलेला कायदा सरकारने बनवला आणि तो जर मनमानी पद्धतीने राबवायला सुरुवात केला, म्हणजे संसदेने एखादा असा कायदा बनवला की जो नैसर्गिक न्यायाशी सुसंगत नाही आहे, तो महिलांच्या वरती अत्याचार करतोय किंवा महिलांच्या वरती अडचणी तयार करतोय, आणि महिलांच्या वरती अडचणी तयार करणं या नैसर्गिक न्यायाशी सुसंगत नाही आहेत. तो बालकामगार तयार करायचा प्रयत्न करतो एखादा कायदा, किंवा एखाद्या कायद्याद्वारे बालकामगार तयार केले जातात, किंवा एखादा असा कायदा तयार केला की त्या कायद्याद्वारे कामगारांचं शोषण होते. तर असे जे काही कायदे आहेत, हे कायदे हे कायदे या ठिकाणी नैसर्गिक न्यायाशी सुसंगत नाहीत, आणि नैसर्गिक न्यायाशी सुसंगत नसलेले जे कायदे असतात त्या कायद्यांना सुद्धा ओके या कायद्यांद्वारे संरक्षण मिळणार नाही ही तरतूद कॅन्सल केली. म्हणजे हे जे संरक्षण
मिळणार नाही ही जी तरतूद आहे ना ही रद्द केली, म्हणजे गोपालन खटला पूर्णपणे फिरवला आणि नैसर्गिक न्यायाचं तत्व या ठिकाणी सांगितलं. म्हणून बऱ्याचदा हा पण प्रश्न विचारला जातो की मनेका गांधी खटल्यामध्ये नैसर्गिक न्यायाचं तत्व सुसंगत आहे का? तर यस आहे. ठीक आहे, तर हे जरा थोडंसं डिटेल एक्सप्लेनेशन मी घेतलेलं आहे या ठिकाणी, हे नीट समजून घ्या. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात आता लक्षात ठेवा. ठीक आहे, वैयक्तिक अधिकार हा खूप व्यापक आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिलेला आहे आणि मनेका गांधी खटल्यावरती खूप मोठ्या प्रमाणात जवळपास एक 30-35-38 ॲक्ट यामध्ये किंवा अधिकार यामध्ये देण्यात आलेले आहेत. जवळपास एक 38 अधिकार याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. ह्या अधिकारांना सरकार कायदा करून सुद्धा डावलू शकत नाही. प्रश्न क्रमांक 6, खालील विधान काळजीपूर्वक वाचा. माणसाच्या अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई, कारखाने इत्यादींमध्ये बालकांना कामाला ठेवण्यास मनाई, वरील तरतुदी घटनेतील कोणत्या हक्काशी संबंधित आहेत? चला पटापट बोला. आलं? तर हा जो अधिकार आहे हा शोषणाविरुद्धचा हक्क आहे. हा कसला अधिकार दिलेला आहे? शोषणाविरुद्धचा अधिकार देण्यात आलेला आहे. पुढील कोणते विधान अचूक आहे? राज्यसभेच्या उपसभापतीला त्यांचे राज्यसभेचे सदस्यत्व संपुष्टात आल्यास उपसभापती पदात रिक्त करावे लागते. ठीक आहे, उपसभापती कधीही आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात तेव्हा त्यांचे सदस्य सुद्धा जाते. म्हणजे राज्यसभेचे सदस्यत्व संपुष्टात आल्यास त्यांना उपसभापतीचं रक्त सुद्धा करायला लागतं. आता तुम्हाला अचूक विधान कोणतं आहे ते ओळखायचे. चला सांगा पटापट. उपसभापती कधीही आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात तेव्हा त्यांचे सदस्यत्व सुद्धा जाते. लक्षात घ्या, हा विधान चुकीचा आहे, हा विधान अचूक आहे. तर तुम्हाला अचूक म्हणजेच बरोबर ओळखायचं आहे. तर येतं उत्तर काय येते? अ. याचं उत्तर येते एक, फक्त अ. लक्षात घ्या, एक राज्यसभेत कसं असतं माहिती आहे का? राज्यसभेत सगळ्यात पहिले राज्यातून त्यांचा एक कोटा ठरलेला असतो, एक जागा ठरलेली असते. जसं आपल्या महाराष्ट्र राज्यातून, जसं उदाहरणार्थ आपण महाराष्ट्र राज्याचं घेऊ, महाराष्ट्र राज्यातून 19 लोक निवडून जातात राज्यसभेत. हे राज्यातून कुठून निवडून दिले जातात? तर हे राज्यातील ज्या काही विधानसभा वगैरे असतात ना, यांच्याद्वारे निवडून दिले जातात. म्हणजे राज्यातील विधानसभा, या विधानसभा महाराष्ट्रातील लोकांना, महाराष्ट्रातील काही नामी लोकांना राज्यसभेवरती महाराष्ट्राच्या वतीनं पाठवतात. जसं प्रत्येक राज्यातून तमिळनाडू, ओडिसा, वेस्ट बेंगॉल, महाराष्ट्र या सगळ्या राज्यातून इथं राज्यसभेत लोक जातात. राज्यसभेत गेल्यावरती आपल्या राज्यसभेची लोकसंख्या सदस्य संख्या किती आहे? 250. या राज्यसभेत लोक गेल्यानंतर या राज्यसभेतून, पर्टिक्युलरली राज्यसभेतून एका व्यक्तीला त्या ठिकाणी उपसभापती बनवतात. तो बनतो उपसभापती. आता जेव्हा हा उपसभापती बनतो, ठीक आहे, उपसभापती ज्यावेळेस बनतो त्यावेळेस तो 5 वर्षासाठी बनतो. पण ज्यावेळेस तो सदस्य बनतो तो 6 वर्षासाठी बनतो. उपसभापती 5 वर्षासाठी आणि सदस्य 6 वर्षासाठी. मग काय होतं, जर सपोज त्याचं सदस्यत्व संपलं तर त्याचं उपसभापती पण जातं. सदस्यत्व संपलं तर उपसभापती पण जातं. परंतु एक व्यक्ती आहे की जो उपसभापती आपण अपॉइंट झालाय आणि त्याने राजीनामा दिला, तर राजीनामा दिल्यानंतर तो सदस्यत्व म्हणून राहतो, म्हणजे तो सदस्य म्हणून राहतो. तो काय होतो? सदस्य म्हणून या ठिकाणी राहतो. या ठिकाणी होत नाही. ओके, काय प्रॉब्लेम नाही. प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस केल्यानंतर होतं खाली. चुकला पुढं लक्षात ठेवायचा. ह्याच्यात कन्फ्यूज होऊ नका. हे थोडंसं प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस तुम्ही व्यवस्थित करत नसाल त्यामुळे हे कन्फ्युजन होतं. ओके, ह्याचं उत्तर काय? तर ह्याचं उत्तर येईल फक्त एक. प्रश्न क्रमांक 8, सर्व भूमी आणि भारतीय सागरी सीमेतील महासागरांचा भूखंड मंचाच्या आणि अनन्य किंवा अपवर्जक आर्थिक परिक्षेत्राखालील खनिजे आणि इतर मौल्यवान वस्तू आता केंद्राच्या आहेत. बरोबर, आता कोणाच्या आहेत? केंद्राच्या आहेत. किनाऱ्यावरील कोणतेही राज्य त्यावर अधिकार सांगू शकत नाही. उपरोक्त तरतूद घटनेतील कोणत्या अनुच्छेदात दिलेली आहे?
इकॉनॉमिक्सचं लेक्चर पुढचं 9चं जरा थोडंसं लेट होईल. ठीक आहे. ही जी तरतूद दिलेली आहे ही दिलेली आहे अनुच्छेद 2 मध्ये 297 मध्ये. सिंपल आहे. 297चा भाग कशात दिलेला आहे? तो 297चा भाग 12 मध्ये देण्यात आलेला आहे. राज्य प्रशासकीय न्यायाधिकरणे याचे एवढं विशेष त्याचं हे नाही आहे, एक्सप्लेनेशन नाही आहे त्याचं. फक्त तो एक तरतूद लक्षात ठेवा. तरतुदीनुसार काय ते प्रश्नातच त्याची तरतूद आहे, बस तेवढंच लक्षात ठेवा. राज्य प्रशासकीय न्यायाधिकरणे स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्यातील प्रशासकीय न्यायाधिकरणे म्हणजे राज्यातील प्रशासकीय लवाद. जसं आता महाराष्ट्र राज्यात मॅट नावाचा आहे, 1985 मध्ये या संदर्भातला अधिकार देण्यात आला होता. सांगा, चुकू नका रे उत्तर. राज्याचा प्रशासकीय तुम्हाला लवाद सांगितले, लवाद. लवाद तर बघा, राज्याची जी लवाद असतात ना, ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल येस, यामध्ये ऑलरेडी कायदा केलेला आहे संसद. संसद काय करते तर कायदा करते. संसदेला कायदा करण्याचा अधिकार आहे, लवाद स्थापन करण्याचा अधिकार नाही आहे. लवाद स्थापन करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे, हे स्थापन करते. या संदर्भातली तरतूद संसदेने केलेल्या कायदा म्हणजे 1985 मध्ये जो कायदा केला होता त्याच्यामध्येच दिलेली आहे. म्हणजे 85च्या कायद्यानुसार केंद्र सरकार संबंधित राज्याकरता काय करते, स्थापना करते. ठीक आहे. आतापर्यंत म्हणजे आतापर्यंत 9 राज्यांचीच तरतूद केलेली आहे. 9 राज्यांच्याच भागामध्ये स्थापना केलेली आहे. ठीक आहे, लक्षात. म्हणजे राज्य शासनातील जे काही कर्मचारी आहेत, या राज्य शासनातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यासंदर्भात किंवा त्यांच्या कामासंदर्भात जे काही अधिकार दिले गेलेले ते सगळे यामध्ये येतात. भारतीय राज्यघटनेच्या 14 मध्ये या संदर्भातल्या तरतुदी आहेत. 14 कशात? 14 मध्ये ह्या गोष्टी देण्यात आलेल्या आहेत. लवाद आणि 42व्या घटनादुरुस्तीद्वारे हा भाग ऍड करण्यात आला होता. ठीक आहे. तर प्रशासकीय न्यायाधिकरणासंदर्भातल्या तरतुदी 323 या कलमात आहेत. आर्टिकल 323 मध्ये प्रशासकीय न्यायाधिकरणासंदर्भात तरतुदी दिलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 10, केंद्राच्या लोकसेवा संबंधी खालील विधाने तपासा व अयोग्य विधाने असलेला पर्याय निवडा. अयोग्य म्हणजे काय? चुकीचे. हो, आन्सर 3 आहे त्याच. तर प्रश्न क्रमांक 10, केंद्राच्या लोकसेवा संबंधी खालील विधाने तपासा व अयोग्य विधाने असलेला पर्याय निवडा. तर केंद्राच्या लोकसेवेत भरती करण्याचे व सेवेत कार्यरत असलेल्या व्यक्तींची भरती व सेवाशर्ती यांचे नियमन करण्याचा अधिकार संसदेला आहे. या संदर्भात कायदा केला नसेल तर राष्ट्रपती पदभरती व सेवाशर्ती संबंधीचे नियम बनवू शकतात. चला सांगा उत्तर. अयोग्य विधाने ओळखायचे. तर लक्षात घ्या, केंद्राच्या लोकसेवेत भरती करायची असेल, बघा केंद्राची सुद्धा एक लोकसेवा असते, त्याला आपण म्हणतो केंद्र सेवा. केंद्र लोकसेवा. काय होते? केंद्र लोकसेवा. ठीक आहे. हे जे केंद्र लोकसेवा आहे, या केंद्र लोकसेवेत भरती करण्याचे व सेवेत कार्यरत असलेल्या व्यक्तींची भरती आणि सेवा शर्ती यांचं नियमन करण्याचा अधिकार संसदेला आहे. हे एकदम बरोबर आहे. केंद्राची लोकसेवा म्हणजे एकदम UPSCत नका जाऊ, केंद्रामध्ये सुद्धा वर्ग 2 आणि वर्ग 3 यावरती सुद्धा भरती केले जातात. मग हे कसे भरती करायचे, काय करायचे, ह्याचं कोण भरती घेणार, कशी घेणार, या सध्या म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या ठरवण्याचा अधिकार कोणाला दिलेला आहे तर केंद्राला दिलेला आहे. म्हणजे केंद्राची सुद्धा एक लोकसेवा असते, केंद्र सेवा किंवा केंद्र लोकसेवा. तर हे केंद्र लोकसेवा जी आहे, या केंद्र लोकसेवा संदर्भातल्या तरतुदी या ठिकाणी येतात. ठीक आहे. या संदर्भात कायदा केलेला नसेल तर राष्ट्रपती भरती व सेवा शर्ती नियम बनवू शकतात. हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, पण काय विचारले? अयोग्य विधान. तर याचं उत्तर येईल
4. ठीक आहे, तर हे लोकसेवा संदर्भातल्या तरतुदी लक्षात ठेवा. सेंट्रल सर्व्हिस रिलेटेड असलेल्या गोष्टी भारतीय राज्यघटनेच्या भाग 14 मध्ये देण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे, भाग 14 मध्ये देण्यात आलेल्या आहेत. याचं उत्तर काय येईल? 4 येईल. एकही नाही, 3 येणार नाही. तुम्हाला अयोग्य विधान ओळखायला सांगितले, हे दोन्ही योग्य आहेत, तो अयोग्य नाही, त्याच्यामुळे याचं उत्तर येईल 4. तर हा झाला तुमचा आजचा लेक्चरचा भाग. परत आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरला इकॉनॉमिक्सला. इकॉनॉमिक्स एक 10-15 मिनटं लेट होईल. ठीक आहे, याची थोडीशी तरतूद घेऊन घ्यावी. धन्यवाद.